तुम्ही पेट्रोल टाकून त्याला गाडीवर फिरवता. कोणी कोणत्या मित्राने तुमच्या पेट्रोलचे पैसे दिले? बोला बोला ना. मित्राने फक्त तुमच्या जमिनीला गिऱ्हाईक आणलं एवढंच ना? मित्राने तुम्हाला प्रियशी पटवायला मदत केली एवढंच ना? मित्राने तुम्हाला बेवडा करून तुमचं वाटोळं केलं एवढंच ना? एक वाक्य सांगा. नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळ करत बसायला शिका. काय केलं तुमच्या मित्रांनी सांगा. अरे स्वतः कृष्णासारखा मित्र होता तरी सुद्धा मी भिकारी झालता. तुम्ही बाकीचं काय घेऊन बसले? त्याचा तो मित्र कोण होता? कृष्ण मित्र. तरी सुद्धा मला पोहे बांधायला फडके नव्हते. तुमचा मित्र चोऱ्या करून तुम्हाला पोषितोय. पेट्रोल चोर, टायर चोर, चपला चोर, मोबाईल चोर, भंगार बाबाची पायक असते. न्यायालयाला सुद्धा काही आरोपी सुधारगृहात ठेवावं लागले. इतकी वाईट अवस्था आपली झाली. सरकार आपलं सगळं बंद करू शकतं, दारू कधीच बंद करणार नाही. ते स्वप्नात सुद्धा आणायचं नाही तुम्ही दारू बंद. कश काय होईल? सगळ्यात जास्त शुल्क दारू तसे माहिती असली तर इतक्या दिवसात झाली असते ना. आता का होईल? सगळे उलटले हो. निम्मे अर्धे तर मेले. यांचे चेहरे तपासा एकदा, कॅमेरा लावा यांच्यावर, एकदा अधिवेशनात मांडा यांचे चेहरे. हा ते 18 ते 22 सांड कसे थोबाट सडले मॉडेल न्या अधिवेशनात. अंडरपॅन्टला बुचिड्या झाल्या तू प्रेम करायला. एकच अंडरपॅन्ट तिला गरमाटानं वा झालं पण तो म्हणतो तिचं जमल्याचं कळल्यापासून माझं टेन्शन बी झालं. 8 दिवसाला पोस्टमन आला आणि आईला म्हणलं पत्र आहे. आईला म्हणलं पत्र आहे. आई म्हणली माझ्या भाऊसाहेब अगोदर चहा पे नंतर वाच. पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं. तिरुबाईच्या शिवेशी चिरंजीवचा दंडवत. पत्रास कारण की प्रवास चांगला झालाय, खुली मिळाली काय, कामाला जायला लागलाय, सारखी तुझी आठवण येते आहे, तब्येतीची काळजी घे काय, बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ आणि दुसरा पॅरेग्राफ सगळ्याचं राहिलं काय तुला सगळ्याचं राहिलं आहे. सगळ्याचं राहिलं काय तुला सगळ्याचं राहिलं आहे. मी रस्त्याला येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आहे आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली आहे. तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली पण तो माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली का? आई तुम्हाला चटणीच दिली नाही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्या आणि पोस्टमनने पुढे वाचावं. पगार झाल्यावर येईल, येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल, तुझा खाली सही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्या, शाईची अक्षर विरघळून जावी आणि पोस्टमन आईला म्हणावं सुखी आहे ना मुलगा. मग का रडता? आईला म्हणावं सुखी म्हणून रडत नाही रे, सुखी म्हणून रडत नाही रे. नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो. याला आई म्हणतात. हो याला आई म्हणतात. तिला रुग्ण नाही रे, तुम्ही क्वार्टर पे द्या. तुला करे रखवाने, तुला करे रखवाले. कुठे बाप नालायक मित्रांनी श्रीमंती मिळत नाही. कीर्तन संपल्यावर प्रत्येक पोऱ्यानं आपले मित्रता बसायचे आता आणि त्याला सांगितलं तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाडी घ्यायची नाही. तो म्हणला मी तुझ्या गाडीवर पायी आपल्या गाडी घ्यायची. तुम्हाला माणूस की उडत गेली माणूस शिकतो को मला. अरे उन्हाळ्यात आकाशात चंद्र होता. आकाशात चंद्र होता. ओट्यावर घोंगडी होती. घोंगडी नाही गोधडी होती. ओट्यावर शेतकऱ्याच्या काय गोधडी आणि गोधडीवर आजीबाई बसेल असायची आणि आजीबाईच्या आजूबाजूला नातू असायचे. लहाना नातू मांडीवर तिथं मोबाईल बघा. लहाना नातू मांडीवर असायचा आणि आजीला नातवाला झोपवायचं काम करायचं. पुढे ते दिवस हाताला धरले आणि मग धरतो पुढं. ऐकायला मिळत आहे ना
मला खंडरायाच्या लग्नाला पांडवरी नटली सुपारी फुटाली सुपारी फुटाली अरुणाबाई नटाली हाताला धरले आपण धरतो कुठं बरं नको हाताला धरू दुसरी जागा कुठे मी प्रत्येक क्षेत्रातला बारीक अभ्यास करणारा माणूस कोणतंही क्षेत्र सांगा आपल्याला चला थोडं पुढं तुम्ही मला पुढं जायचंच कवा म्हणून मरावं कसं मरून दाखवलं आता आजच्या कीर्तनातले दोन मुद्दे महत्वाचे आहेत मन म्हणजे काय आणि माया म्हणजे काय ती नाही काळजी करायची मग अर्धवट राहिले लोक उद्या सकाळी मी पुढे गेलो तर अभंगाचे कीर्तन दोन रंगात सांगणार महाराज अंतररंग आपल्याकडे आपलं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान ज्याला माप त्याला फिट चला आता बोलायचा पटकन वर्गात मुलगा पहिला यावा इतक्या मुलाची करेक्ट इच्छा आता शब्द सोडायचा नाही बरं का वर्गात मुलगा पहिला यावा इतक्या मुलाची सोडायचं नाही बरं का आता इच्छा बायकोला भाऊ नसावा ही आपली इच्छा तिचा बाप गाडी खाली जावा ना आपला फुकाट नंबर लागावा ही आपली इच्छा महिला म्हणजे जावयाला भाऊ नसावा ठकीच्या कमरेला कपाटाच्या जावे यावा ही तुमची इच्छा कीर्तन संपल्या लोकांनी आम्हाला मोकार पैसे द्यावा ही आमची एवढा पर्ग म्हणतं मला देखणी बायको पाहिजे त्याला विचारलं ना बायको कशी पाहिजे स्मार्ट पीस पाहिजे मला तू पाहतो कोणीकडे चालवतो कोणीकडे हॉटेलात गेला लाडू मागितले जिलाबी पुढे उभा राहिला हॉटेलवाले दोन्ही पावशे दिले मला काय बोलतो म्हणून गोरी बायको कधी करू नये कधीच करू नये फुकाट मिळाली तरी करू नये बायको गोरी करू नये कधी करून करायचं काय उन्हात नेवा तर लाल पडती लाईट गेली तर फॅन खाली उडी आणते बायको सावळी पाहिजे कापूस याचा आलं ती तुरीच्या शेंगा तोडाया झालं ज्यांनी लेख वर बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या आणि मग ते दिंडीत आमच्या बोकंडी आले वळवंतापासून बायको सावळीच असावा आणि ज्याची बायकोला गोरी असते ना तो माणूस संशय असतो बायको शिवाय राहत नाही भांडे असताना पुढं धुणं धुताना तास दीड तास बाजूला गेलं का हॅलो जेवली का मुलातली आणि ज्याची बायको सावळी ना त्याच काय नाही वाघानं ओढून नेली तर ती म्हणतो निला चला थोडं पुढं ती मला पुढं जायचंच का बसलेल्यापैकी कोणाला इच्छा नाही बोला प्रत्येकाला आहे प्रश्न विचारणार बरं का मी मंकीच नाही आणि मोबाईलमध्ये डोके न घालू इच्छा मी तुम्हाला असं विचारलंय बसलेल्यापैकी इच्छा कोणाला नाही प्रत्येकाला नक्की आता उत्तर निवांत द्या इच्छा उत्पन्न झाली कुठं करेक्ट आता यांनी उत्तर दिलं मनात आता शाळेत ते पोरं सावध बडे बडे सावधान रिलॅक्स पुन्हा लहान पोरं पटकन उत्तर द्या आता जोरात बोलायचं घाबरायचं आवाज कमी येतोय घाबरायचं नाही या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर जिंदा आहे करेक्ट या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात मोठ्याने बोलायचं नाही या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुरू तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न घरात तयार झाली आता पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात घाबरायचं
पोरांना 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? त्याचा बाप नालाय का पोरगा? बाप करेक्ट. आपल्या घरात एकच माणूस नालाय की आपला. चला पुढचा प्रश्न करून एकदम जोरात. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? कस काय मोबाईल कोण दिला? आईला. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. चला चला. आणि याला आईबाप जबाबदारी मला. आता 10-12चे ठुणगे नाही, कपडे भांडे कपडे हे रेटवले पाहिजे. यांना तोंडाने सांगणे नाही. लाईट बंद करून आठवड्यातून एकदा हाणणे एवढा. बंगार बंगारा 11-12ची कपडे भांडी हिंडत ना, हे रेटवणे. हे तोंडानं सांगायच्या वस्तू, कारण यांना शाळेत नाही मार्क, शाळेत नाही केलं जात नापास. त्यामुळे हा माल आपल्याला तकलीफ करणार. रेटवणे. बाहेरून जेवून आला परत इकडे का जेवला बाहेर, ठेवून द्या 2 पोऱ्या म्हणला मी घरातून निघून जाईल, कपडे पिशवी द्या. मोकळ्या मनानं जा, मी करीन प्रयत्न मला. पोरगा म्हणला मी फाशी घेईन, ही दोरी ती गुतव मी वडितो इकडे. पोऱ्या म्हणला मी औषध पिईल, कोणतं घेतो? म्हणजे टाटा मेट्री घेतो का, निराय कातर घेतो का, राऊंडअप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, 240 घेतो का, टिकटॉक घेतो का, अविनाश घेतो का, M35 घेतो? ही तणनाशकाची नाव आहे. कोणाला लागली तर लिहून घ्या. कोणत्याही पोरांना औषध पिऊ द्या, पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. काय त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का? शेण खावा पण औषध. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगीत्यात आणि इकडून नळी इकडं काढली. एकदा नळी घालून आणली ना, ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणत औषध आहे काय. यांच्या कपड्यावरून फटकवली पाहिजे. त्यांनी भांकडून आला का ना आलाय का नाही, आता वावर नांगरले दंड तुलाय. अरे पगलात गुचिले झालं तुझ्या, तुला का आला 1 साईड लागली. बकरा झोपतो, बकरू तुला डुसण्या मारितो, तुला का आला बघाल काही नसतं. कुणी केस फटकवली पाहिजे. आणि हे हाणलं. तुम्हाला एक वाक्य सांगा, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. हे निघून गेलं तर यांची बाहेर पोट भरायची दानत नाही. तुमचं काय मत आहे? हे 2-4 दिवसात घरी येणार. यांना कोणी खात नाही. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. हे काय करा, पोरगी सुद्धा फटकवली पाहिजे 8-10 दिवसातून. एकदा मुलीचा हात तपासा, बांगडी कपा, ठेवून द्या 2-4. तो भांग कुडून आणलाय बावला त्यांनी. पोरीने तर आता इतका डेंजर भांग आणला यावर्षी. एक बाजू पॅक आणि एक बाजू मोकळी. एक पोरग कॅनलच्या कडेला उभं होतं, पोरीनं असं केलं, ते पडलं कॅनल मध्ये. त्याला वाटलं खुणावलं का काय केलं म्हणून. मुलीचं दप्तर तपासलं पाहिजे 8-10 दिवसातून एकदा. वयांमधलं मागच्या वहीच्या शेवटच्या पानावर रपाट असतात. मुलीचे मोबाईल चेक करी जा. 3-3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला मुलीचा एसटीचा पास पंच केलाय का बघा. 8 दिवस झाले आपल्या पोरीचा पास पंच नाही. पोरगी तर रोज कॉलेजला जाते, मग भुयारातून वर्गात निघत. मुलीच्या मोबाईलमध्ये 3-3 सिम आहे. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन येतो, सायलेंट असतो. सायलेंट तर कण होतो घरात.
तिच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करी जा. आपण पोरीला 100 रुपये दिलते, त्याच्यात 500 रुपये आले. 100ला 500 ही स्कीम कोणती आहे? 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे? विनोद आहे हा, टाइमपास आहे. याला कंट्रोलच केलं पाहिजे तरच जमेल. मग इच्छा मनात झाली नाही का? तर यानं उत्तर दिलं तर मन हे का. आपला प्रश्न मी काय विचारलं होतं? इच्छा उत्पन्न झाली कुठं? तुम्ही मला उत्तर दिलं तर मनात. तू कितीला आहे? हा हा, शेमीला आहे तू? चियाला शेमीचा आहे. तू मराठी मीडियम आहे? लगेच लक्ष दे. मी असा पोरगा जर पाहिलं ना नजरेनं, त्याचा अख्खा इतिहास सांगणार. उगाच भांडणाचं मूळ नको. बसून घ्या, नाही तर लफड्यावाला पोरे सुद्धा एका मेन सांगणार हे चालू करते. एका मेन बेवडे बिवडे तर नुसते असे नजरेवरून जाणार. बघा ए परत नीट ऐका पोरांनो, शाळेतले पोरं ऐका. मन हे नपुसक लिंगी आहे. मन हे नपुसक लिंगी आहे आणि इच्छा ही स्त्रीलिंगी आहे. इच्छा ही स्त्रीलिंगी आहे आणि मन हे नपुसक लिंगी आहे. दोघांचं जमणारच नाही. इच्छा मनात झाली नाही. फायनल. मग आता पुढचा प्रश्न पोरांनो, हे आपलं आहे का भास आहे? इश्क ही मेरी जिंदगी है. केवळ शिमडी पोरगी एकदम भंगरी, तिच्या प्रेमात हे रताळू पडलं. हे तिला काय म्हणतो माहिती आहे? दोन मेले भाऊ बोंडाळीचा औषध. तिला म्हणते अगर तुम तरी ते तिला म्हणते 100 साल पहले मी तुमसे प्यार था. असा हरला तिच्या भावानं धरून. हनुमंत म्हणला प्यार भी कभी कभी धोका देता है. कोणाला देव काय देईन महाराज? कोणाला गायन देतो, कोणाला वादन देतो, कोणाला भजन देतो. देव येतो. मी हा बोलविल्या चला. इच्छा मनात झाली नाही, ती काळजी नाही करायची. आता हे तरी आपलंय का? नाही. ऐका आता एक व्याख्या मालकरी मंडळी, काकडा बिकडा करणारी. ही प्रकृती आहे. ही प्रकृती आहे. ही प्रकृती आहे. हिला मी कोणीतरी आहे हा अहंकार आहे. आणि प्रकृतीचं अहंकाराशी लग्न झालं आणि तिच्या पोटी इच्छा नावाची कुमारिका मुलगी जन्माला आली. मग ऐका व्याख्या आता. ए ब्रॅ, इच्छेचा बाप अहंकार आहे. इच्छेची आई प्रकृती आहे आणि इच्छेचा प्रियकर मन आहे. आता माळकऱ्यांना सगळ्यांना प्रश्न आहे. सगळ्यांना फक्त निवांत उत्तर द्यायचं 2 मिनिटं डोकं खाजवून. इच्छेचा बाप अहंकार आहे. इच्छेची आई प्रकृती आहे. इच्छेचा प्रियकर मन आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, इच्छेला बाळ होणार नाही का इच्छेला काम नाही? निवांत अजून 2 मिनिटं. परत ऐका. इच्छेचा बाप अहंकार आहे. इच्छेची आई बोला जा प्रकृती आहे. इच्छेचा प्रियकर मन आहे. मग इच्छेला बाळ होणार नाही का इच्छेला काम नाही? उत्तर इच्छे करेक्ट. इच्छेला बाळ होणार नाही का? तिचा प्रियकर नपुसक आहे मन. आणि मन हे नपुसक असल्यामुळं तिला बाळ होणार नाही. पण काम आहे.
काम आहे? उत्तर 7वा अध्याय. इच्छा ही कुमारी झाली ते कामातील तारुण्य आली आणि काम आतृप्त राहिला की क्रोध तयार होतो. माणसाच्या मनासारखं घडलं नाही का क्रोध होतो. सरळ सांगू, बलात्काराचं मूळ आहे काम, बलात्काराचं मूळ आहे काम, खुनाचं मूळ आहे क्रोध, मारामारीचं मूळ आहे लोभ आणि एकमेकाची दुश्मनी वाढण्याचं कारण आहे मत्सर आणि माणूस बर्बाद होण्याचं कारण आहे अहंकार. आपल्या शेजारच्या दारापुढे इनवा आली. आपली माणसं कंपनी एवढी खास नाही आणि त्या कंपनीला आता मार्केट नाही, गाडी आपलीच. मत्सर तयार होतो आणि हे सगळं तयार होतं त्याला कारण आहे इच्छेचं ज्याच्यावर प्रेम आहे ते मन आहे आणि मनाला एक दोस्त आहे, मैत्रीण आहे. मी बोलविल्या चला इच्छा मनात झाली नाही ती काळजी नाही करायची. आता हे तरी आपलं आहे का नाही. ऐका आता एक व्याख्या मालकरी मंडळी काकडा बिकडा करणारी ही प्रकृती आहे, ही प्रकृती आहे, ही प्रकृती आहे. हिला मी कोणीतरी आहे हा अहंकार आहे आणि प्रकृतीचं अहंकाराशी लग्न झालं आणि तिच्या पोटी इच्छा नावाची कुमारिका मुलगी जन्माला आली. मग ऐका व्याख्या आता. ए बऱ्या, इच्छेचा बाप अहंकार आहे, इच्छेची आई प्रकृती आहे आणि इच्छेचा प्रियकर मन आहे. आता माळकऱ्यांना सगळ्यांना प्रश्न आहे, सगळ्यांना फक्त निवांत उत्तर द्यायचं 2 मिनिटं डोकं खाजवून. इच्छेचा बाप अहंकार आहे, इच्छेची आई प्रकृती आहे, इच्छेचा प्रियकर मन आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, इच्छेला बाळ होणार नाही का इच्छेला काम नाही? निवांत अजून 2 मिनिटं परत ऐका. इच्छेचा बाप अहंकार आहे, इच्छेची आई बोला जा प्रकृती आहे, इच्छेचा प्रियकर मन आहे. मग इच्छेला बाळ होणार नाही का इच्छेला काम नाही? उत्तर इच्छे करेक्ट, इच्छेला बाळ होणार नाही का तिचा प्रियकर नपुसक आहे मन आणि मन हे नपुसक असल्यामुळं तिला बाळ होणार नाही. पण काम आहे, काम आहे. उत्तर 7वा अध्याय. इच्छा ही कुमारी झाली ते कामातील तारुण्य आली आणि काम आतृप्त राहिला की क्रोध तयार होतो. माणसाच्या मनासारखं घडलं नाही का क्रोध होतो. सरळ सांगू, बलात्काराचं मूळ आहे काम, बलात्काराचं मूळ आहे काम, खुनाचं मूळ आहे क्रोध, मारामारीचं मूळ आहे लोभ आणि एकमेकाची दुश्मनी वाढण्याचं कारण आहे मत्सर आणि माणूस बर्बाद होण्याचं कारण आहे अहंकार. आपल्या शेजारच्या दारापुढे इनवा आली. आपली माणसं कंपनी एवढी खास नाही आणि त्या कंपनीला आता मार्केट नाही, गाडी आपलीच. मत्सर तयार होतो आणि हे सगळं तयार होतं त्याला कारण आहे इच्छेचं ज्याच्यावर प्रेम आहे ते मन आहे आणि मनाला एक दोस्त आहे, मैत्रीण आहे, तिचं नाव माया आहे. आणि हा सगळा तमाशा आपल्या कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही. 2-4 दिवस माझा बधीर होतो तो बधीर. काळ बदललाय, नीती बदलली आणि संस्कृती सुद्धा बदलली. पण अजून महिना 30 दिवसाचा आहे. अजून सूर्य सकाळीच उगतो आणि अजून माणसं तोंडाने जेवतात आणि डोळे झाकूनच झोपतात. श्रीमंत काय डोळे वासून झोपतो नाही. सगळं बदललंय. आता काळ फार वाईट येणार आहे. आता म्हाताऱ्या माणसांना एक सांगून ठेवतो, म्हाताऱ्या माणसांना मरण्याच्या अगोदर इंद्रिकेचे 2-3 वाक्य ऐका. माझं कीर्तन महाराज म्हणून ऐकू नका, महाराज उलथू द्या मरू द्या तिकडे. मी मरण ना मारत नाही, मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येणार. म्हातारी माणसं झोपताना आता असं झोपत जा, याला मोकळं ठेवत जाऊ नका, हा जाऊ शकतो, याला कापून नेतील पोरं कापून
डायरेक्ट त्याला डब्यात तिरकट नंबर केला उडत गेला म्हातारा. आणि प्रत्येक म्हाताऱ्यानं मरण्याच्या अगोदर 5-10 हजार रुपये आणि 10-5 गुंठे जमीन नावे ठेवा. सगळे खाते फोडून देऊ नका. देवळात मराल देवळात. आणि म्हातारा देवळात मेल्यावर सुनबाई म्हणली आमच्या मामजींना मोक्ष म्हणाला. मामजी देवळात मेले. मामजी कसे मेले हे फक्त मारुतीला आणि मामजीलाच माहिती. काळ फार वाईट येणार आहे. याच्यावर तुमचं मत काय? हे इंद्रिकडचं वाक्य आहे. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय. आज बोलतो ते. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईल आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देऊन दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही. मी बाप मोकळी केली पोरगी. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताची नाती संपतील. मूर्खांकडे पैसा येईल. चांगल्याचं वाटलं होईल. कोणतं खोटं ठरलं बोला. आणि आता 5 गोष्टी सांगून देतो 2च वर्षात घडणार आहे. जर नाही घडल्या ना आपल्याला दिसेल ती आणा. 1 अजून 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. 1 घरांमध्ये 2 वर्षानं माणसं राहणार नाहीत. का? प्रत्येकाला एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे. मुलगा बाहेर आहे. घरात माणसंच नाही. 10:30 वाजता गावात माणूस नाही. अख्खं गाव कुलूप. अख्खी माणसं शेतात. भिकारी सुद्धा दुपारी गावात येईन. आता राहिलंच नाही कोणी गावात. 10 वर्षापूर्वी न्हाव्याच्या ओट्यावर माणसं बसेल असायची. सुताराच्या ओट्यावर माणसं बसेल असायची. किराणा दुकानापुढे 2-4 माणसं असायची. आणि म्हातारी वट्यावर बसेल असायची. वट्याच्या खाली गाय राहायची. गायला चारा मिळत होता आणि पाहुण्याला चहा मिळत होता. आज म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दवाखान्यात घेतो. आणि म्हातारा आजारी पडला तर म्हातारी बादलीनं पाणी आणते. डुकून पाहायला सुद्धा त्यांच्याकडे माणसं नाहीत. कोणी नाही. पोरा सर्व्हिसवाल्यांना वेळ नाही आहे बापा पाहायला. आणि त्यांच्या मागे व्यापारी आहेत तेवढे. सासऱ्याची बायपास आहे. थोडल्या मिळवणीचं बाळातपण आहे. धाकटी मिळवणी परीक्षेला गेली ती सापडायला मग काय निकाल घेऊन येते. त्यांच्या मागे व्यापारी. तळून म्हातारी माणसं मिली घरांमध्ये. खोटं आहे का सांगा? 1 दुसरी गोष्ट घडणार आहे. 10वे बिवे श्राद्ध बिराद्ध बंद होणार. आता 10व्याचं पॅकेज निघणार. बामणाला पॅकेज. कावळाही तू चाल. भातही तूच शिजव. आणि चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर. टाक उरकून. आणि तिसरी गोष्ट घडणार आहे. नोकरी आणि बायको मिळणार नाही. आता हा लग्न न झालेला जो माल आहे तुम्ही तो विषय जवळजवळ तो नादच सोडा. निम्म्या पोरांची रेंज गेली. आणि पोरांना मी तुम्हाला 1 मिनिटात बायको देतो इथं आता. तुमच्याकडं बायको दिल्यावर काय आहे बा? मोबाईलला बॅलन्स बाप टाकीतोय. झोपाय जागा आहे का? अरे थोबाडं सडली नालायक हो तुमची. गोवे खाऊ खाऊन कोठरी पिऊ पिऊ ढोबरवर आली. कोण बायका देईल तुम्हाला नालायक हो? इथं तहसीलदार मुलगी आहे, कलेक्टर मुलगी आहे, प्रांत मुलगी आहे, आमदार मुलगी, नगरसेवक मुलगी. मुलगी तहसीलदार म्हणजे 3 लाख पेमेंट आहे थोडी तिला. तुला 3 लाख लिहा तरी येते का? 12वी नापास सांड कुठं मिळता? आम्हाला गणपती बोलवाय. बायको नाही तुम्हाला. तुम्ही तो नाच जवळजवळ. तुम्हाला आता एकच पर्याय. मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे. झोपास टायमाला पाहणे. नाही झोप आली डबल. महाराज विनोद हा जाम झाले पोरांचे बाप जाम. आता मुलीचा बाप हुशार झाला आहे. आणि तू कशी काय मुलगी दिलो? महाराज झोपडीवाल्याची मुलगी सुद्धा 12वी आहे. शेतकऱ्याची मुलगी 12वीच्या पुढे. कोण पोरी दिल्या ना नालायकांना? बायको. तुम्ही तो नाच सोडून द्या.
बाप आता इतका हुशार झालाय, तो शेती आहे तर नोकरी नाही, नोकरी आहे तर दोन्ही आहे तर कार्ट स्विच नाही. आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे सध्या, कोण शिका मिळालं एवढा सांड पिवळा होऊ द्या. भले तिला पहिले 2 पोरं मांडेव घेऊ, आता काय करा मिळालंच म्हणलं काय करणार. टाकून दिलेल्या पोरी सुद्धा धनाधन करायला लागले नाहीच कुठं तर काय करते. आऊट झाली पोर आऊट. आता उलट पोरीचं बाप फ्रेश, आता उलटा पोऱ्याचा बाप. महाराज देव बदलवतो काळ. 15 वर्षापूर्वी पोऱ्याचा बाप लय फुगीर होता. त्या पोरीचा बाप त्यांच्या पाया पडायचा, आपली मुलगी करा. ते नालाय काय म्हणायचं माहिती तवा, तुम्ही कुठं आम्ही कुठं, हे कसं शक्य आहे. तो दरोडेखोर म्हणायचा, तुमची जमीन आमचा उकेरडा सारखाच. आता अशी जिरली. आता बळच पुरीचा बाप म्हणते, पुरीच्या बापाला पोऱ्याचा बाप म्हणतो राम राम, तुम्हाला यंदा नाही तो तिकडे देवाला सोडव आम्हाला. पोऱ्याचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोच. आता पुरीच्या बापानं हिंदुरीकरचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले. ते आता डायरेक्ट काय म्हणते माहिती का, मी असं आहे बघ. अख्खा आपलं या 2-3 वर्ष जेवढे लग्न झालेत ना, टोटल लग्नाचा खर्च आता पोऱ्याचा बाप करतोय. पुरीचा बाप आता खिशात हातच घालीत नाही, खिशात हातच घालीत नाही. मस्त नवे कपडे घालून कार्यालयात हिंडतो, भरपूर जेवा नाही दिसला ना आला सापडलाय. पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून वाडा रे.